लहान बालिकेवरती असे अत्याचार होत आहेत, निंदनीय आहे। मी आज पोलिसांकडे अशी मागणी करते की तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तर या व्यक्तीनुसार तुम्ही ताबडतोब या आरोपींवरती कारवाई करा। माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निर्द्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे। 4-4, 5-5 वेळा त्यांच्यावर गुन्हे झालेले आहेत। पहिला प्रथम त्यांचा बंदोबस्त करणं हे महत्त्वाचं आहे, म्हणजे अशा गोष्टी होऊ शकत नाही। जय हिंद दोस्तों, मैं सनम, आप देख रहे हैं मास्टर टूडे न्यूज़ में सभी का स्वागत है। कल्याण के चक्की नाका परिसर से एक 13 साल की बच्ची सोमवार को सुबह पैसे लेकर अपने घर से चीज लेने के लिए निकलती है और फिर वापस लौट कर नहीं आती है। शाम तक तलाशने के बाद भी उसकी कोई खबर नहीं मिली तो उसके परिवार वाले कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराने पुलिस स्टेशन में जाते हैं। तो पहले तो पुलिस अपहरण का मामला दर्ज करती है और छानबीन शुरू कर देती है। मंगलवार की सुबह में कारखाने के करीब इस बच्ची का शव बरामद होता है। जानकारी के अनुसार ये पता चला है कि इस बच्ची के साथ रेप करके हत्या की गई है, जिसके बाद कोलसेवाड़ी पुलिस में शिवसेना शिंदे गुट के तमाम पदाधिकारी, नगर सेवक, कार्यकर्ता, ये तमाम लोग मांग करते हैं कि बदलापुर पैटर्न लागू किया जाए। इस बच्ची का शव बरामद होने के बाद पूरे इलाके में आक्रोश फैलता है, जिसकी बाद कोलसेवाड़ी पुलिस बड़े गंभीरता से 6 टीम लगाकर इस अपराध की जांच में जुट जाती है। हम आपको वो सीसीटीवी फुटेज भी दिखाएंगे जिसमें बच्ची अपने घर से निकलती है चीज लेने के लिए, उसकी पहचान गुप्त रखते हुए। कोलसेवाड़ी पुलिस ने बड़ी जद्दोजहद करने के बाद एक महिला को अपनी हिरासत में लिया, जिसके घर इस बच्ची का सबसे ज्यादा आना जाना लगा रहता था। जानकारी के अनुसार ये भी पता चला है कि विशाल गौली, जो उसका पति है, इसका बैकग्राउंड बेहद ही खराब है। विशाल गौली ने ही इस बच्ची को अपहरण करके उसको अपने घर लेके गया और वहीं पर उसके साथ गलत किया। पोस्टमार्टम की रिपोर्ट अब तक नहीं आई है, इसकी वजह से इसकी पुष्टि नहीं हो पाई है, पर पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद इसकी पुष्टि हो जाएगी। पर आम लोगों का ये कहना है कि इस बच्ची के साथ गलत किया गया है और इसका राज खुले ना, इस वजह से इस मासूम बच्ची की हत्या कर दी गई है। हत्या करने के बाद उसकी पत्नी, जो बैंक में काम करती है, वो घर लौट कर आती है। वो इस मामले को देखती है तो पुलिस में जो बयान दिए उसमें ये कहा है उसने कि विशाल गौरी के डर से उसने इस विशाल गौरी, जो उसका पति है, उसकी मदद की है। खून पोंछना, अन्य सबूत मिटाना और बच्ची के शव को ठिकाने लगाना, और विशाल गौरी का जो दोस्त है जिसकी रिक्शा है, उसकी रिक्शा को लाकर इस बच्ची के शव को ठिकाने लगाना, ऐसे में उसने मदद की है। ताज्जुब की बात यह है कि विशाल गौली, जो इस बच्ची की हत्या करने के बाद, इस बच्ची की लाश को ठिकाने लगाने के बाद फिर से वो कल्याण आता है। कल्याण में शराब की दुकान में जाता है और वहां से शराब खरीदता है, जिसके हम आपको सीसीटीवी फुटेज भी बताएंगे कि वो किस तरीके से बेफिक्र होके, उसे किसी चीज का डर नहीं कि उसने इस बच्ची की, मासूम की जान ले ली, इसका डर नहीं, और वो शराब खरीदता है। जिसके बाद वो मुंबई जाता है, वहां से वो बुल्डाना के लिए रवाना होता है। बुल्डाना, जो साक्षी उसकी पत्नी है, उसका मायका है, विशाल गौली का ससुराल है, वहां जाता है। सबसे अहम बात आपको हम इसमें बताएंगे कि विशाल गौली, जो पहले तो दाढ़ी मूछ रखता है, सर पे टीका है, और अपनी पहचान छुपाने के लिए बुल्डाना में दाढ़ी मूछ ये पूरी तरीके से निकालता है और वहां पर रहता है वो। पर कल्याण पुलिस उसको ट्रैक करके उसको अपने ताबे में लेती है और कल्याण कोर्ट में बुधवार के दिन हाजिर करती है। आखिरकार बुल्डाना से पुलिस ने उसको पकड़ ही लिया, जिसके बाद गुरुवार को कल्याण कोर्ट में पेश किया। साक्षी और उसका पति विशाल गौली, इन दोनों को 2 जनवरी तक का पुलिस कस्टडी दी गई है। बुधवार को शिवसेना शिंदे गुट के श्रीकांत शिंदे वहां पहुंचते हैं। क्या कुछ उन्होंने कहा है वो भी हम आपको इस वीडियो में दिखाएंगे। वहां पर बढ़ता आक्रोश कैसा है, कैसे मोर्चे निकले हैं। अब कहीं ना कहीं कल्याण कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले इस पूरे मामले से ये जाहिर होता है कि अब महिला, लड़की या बच्ची कोई भी सेफ नहीं है। इसको देखते हुए लोग अब इंस्टेंट जस्टिस की मांग करते हैं, फौरन पीड़ित को न्याय मिले, ऐसी उन्होंने मांग भी की है। हमने आपको बदलापुर का भी, जो बच्ची के साथ में गलत किया था, वो भी हमने आपको खबर बताई थी। इसी तरीके से
लोगों का ये कहना है जिस तरीके से बदलापुर का मामला हुआ है, इसी तरीके से इस बच्ची को भी इंसाफ दिया जाए। क्या कुछ वहां के लोगों ने कहा है और राजनीतिक लोगों ने कहा है, देखिए हमें इस वीडियो में। काय सांगाल कल्याण पूर्वेला जो कृत्य घडलं त्याबद्दल आपण पोलीस स्टेशनला जाब विचारायला आला तर? कल्याण पूर्व शहरामध्ये आज जी काही दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत भयंकर आहे। सर्वप्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। लहान बालिकेवरती असे अत्याचार होत आहेत, निंदनीय आहे। जो कोणी नराधम असेल, जो कोणी असेल, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। या मागणीकरिता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, सगळे नगरसेवक, सगळे शहर प्रमुख, सगळ्या महिला पदाधिकारी आम्ही सगळे आलेलो आहोत। पोलिसांना एक जाब विचारला आम्ही की पोलिसांची दहशत का नाही, या आरोपींवरती, या अशा सगळ्या कृत्य करणाऱ्यांवरती तुमची दहशत का नाही? तुमची दहशत नाही आहे म्हणूनच असे प्रकार वारंवार घडत असतात। तुमची दहशत असली पाहिजे आणि ती दहशत निर्माण करा असं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि तात्काळ त्याला अटक करा। जर त्याला अटक नाही झाली तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्या बालिकेला, त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरेल अशी आम्ही मागणी केलेली आहे शिवसेनेच्या वतीने। आज अतिशय निंदनीय प्रकार आणि या कल्याण पूर्वला काळीमा फासणारा असा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे। एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण अशी हत्या त्या ठिकाणी केली। त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे इथं नगरसेवक, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माननीय DCP साहेब आणि इथल्या सिनियर PI आणि ACP साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। जर हा अशा प्रकारचे जर गुन्हे सातत्याने इथं घडत असेल, मागच्या 1 वर्षापूर्वी देखील असा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी घडला होता कल्याण पूर्वेला आणि ही दुसरी घटना या ठिकाणी घडते। त्यामुळे लोकांमध्ये हे जे गुन्हे करतात ते त्यांच्यामध्ये जरब, पोलिसांची जरब राहिली नाही असं एक साधारण स्वीकृत आपल्याला दिसतं। तर यांना आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले या पोलीस स्टेशनला की आपण जास्तीत जास्त गस्त वाढवून हे असे जे प्रकार, जे गुन्हेगार हे असे प्रकार करतात, ह्यांनी कठोरातली कठोर शिक्षा, मग त्यांना जर तो निष्पन्न होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्यांची जसे बदलापूरला ज्या प्रकारे त्या आरोपीला त्या आरोपीला शिक्षा दिली आणि त्या पीडितेला न्याय दिला, त्याच प्रकारचा न्याय आम्हाला इथं या कल्याण पूर्वेमध्ये पाहिजे। ही सातत्याने होणारी घटना दुर्दैवी आहे। मी शिवसेनेच्या वतीने याचा निषेध करतो आणि पोलिसांना विनंती करतो की आपण तात्काळ 24 तासाच्या आत या आरोपीला पकडावं, नाहीतर आम्ही उग्र असं आंदोलन या ठिकाणी करू। आज आमच्या कल्याण पूर्वमध्ये अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे। सर्वप्रथम एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मी त्याचा जाहीर निषेध करते आणि आज पोलिसांकडे अशी मागणी करते की तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तर या व्यक्तीनुसार तुम्ही ताबडतोब या आरोपींवरती कारवाई करा। बदलापूरमध्ये जे हत्याकांड झाली, हा सूर्य हा जयद्रथ असा जो आरोपीला न्याय दिला, आरोपीवरती जो म्हणजे आरोपी बाबतीमध्ये जी आमच्या शिंदे साहेबांनी भूमिका घेतली होती, त्यावेळेचे आमचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या प्रकारेच भूमिका ही कल्याण पूर्वमध्ये घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे त्या मुलीच्या कुटुंबाला, त्या मुलीच्या आईला, वडिलांना अशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती कोळशावाडी पोलीस स्टेशनकडे, आमच्या शिवसेना महिला पक्ष आघाडी, आमच्या शिवसेना, आमच्या पुष्पाताई ठाकरे आहेत, आमच्या रजवंतीताई आहेत, आमच्या सर्व महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी पोलिसांना ही विनंती करते। काल कल्याण पूर्वमध्ये कोळशावाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होण्याची घटना आहे। काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी ज्यामध्ये मिसिंग झालेली होती, त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता। त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये, पालिका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळशावाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असाचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून। आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत
आणि त्या पद्धतीने सदर गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. दुसऱ्या आरोपी करता आमची टीम मागावरती आहे. लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचा पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमाग आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत. त्या पद्धतीने PM रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त झाले त्याबद्दलचं आपल्याला मिळू शकेल. सध्या जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरती पीडितावरती सध्या PM सुरू आहे. PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचं आपल्याला लक्षात येईल. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी, तो याच्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या त्याकरता आमच्या 6 टीम सध्या विशाल गवळी अटक करण्याकरता त्याच्या पाठीमागे आहेत. त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे. त्या पद्धतीचे रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत. आमच्या 6 टीम सध्या क्राईम ब्रँच बरोबर मागावरती आहे. हा CCTV पहा. यामध्ये एक मुलगी रस्त्यावरून चालताना दिसतीये. ही मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात चाललीये, मात्र ती पुन्हा घरी आलीच नाही. या मुलीचा थेट मृतदेह सापडलाय. सगळं आलीच पाहिजे. तर सोडण्यामध्ये अर्थच नाहीये आणि सोडलं तर पुढे आम्हाला भीती आहे. आमची पोरं पण आम्हाला भीती त्याच्या किती अशा आम्ही लेडीज लोक एकट्या घरी जाणार आहे. घर सर त्यांचं कसं आहे, आम्हाला सगळ्यांना ना कोणी रहिवासी असल्यामुळे आम्हाला खूप असं करतात आणि कोणी घराच्या बाहेर पण येत नाही. आता भीतीच निर्माण झाली ना. सर लावलेत त्यांनी तिथं तो गंजा पियायचा. ऐकी ना ताई, वहिनी बरोबर आहे का? ताई बरोबर आहे. तिथं सगळं तुम्ही आलेत, तुम्ही अशी येत राहा आमच्या नंदवीनगरकडे सगळं नाही बोला. खूपच दुर्दैवी घटना आहे आणि पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई, ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई, त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल. कल्याणमध्ये अनेकांनी दाखल आहेत आणि दरवेळेस तो कुठून येतो अशा प्रकारचा आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता, मेंटल इलनेस त्याला वगैरे काहीतरी सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे. एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला, अशा गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा. अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. माणुसकीला काळिंबा फासणारी, माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे. त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला, त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मूक मोर्चा इथे आणलेला आहे. ज्याने हे अत्याचार केलं, निष्पाप लहान मुलीचा खून केला, अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत.
आणि पोलिसाला निवेदन दिलेलं आहे. आज अतिशय शोकांतिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही. आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे. कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षा किंवा बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी, उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील. आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत. त्याला राजकीय पुढाऱ्यांचा जबरदस्त आहे. त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याण पूर्वेमध्ये घडली नसते. हे बघा, स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष, आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले, अशा लोकांना या कल्याणपुरीमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे. आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी, मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला, 5-5 गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती. 4-4, 5-5 वेळा त्यांच्यावर गुन्हे झालेले आहेत. पहिला प्रथम त्यांचा बंदोबस्त करणं हे महत्वाचं आहे, म्हणजे अशा गोष्टी होऊ शकत नाही. या ठिकाणी कल्याण पूर्व आम्हाला पेटवता आलं असतं, पण महेश गायकवाड आणि पोलीस ऑफिसरांनी विचार केला, जे बदलापूरला झालं, जे महाराष्ट्रात होत आहे ते या कल्याण पूर्व कल्याण शहरामध्ये डीसीपीच्या हद्दीमध्ये असं होता कामा नये. हा शांततेने मोर्चा काढण्यात आलेले, तोंडाला काळी फीत लावलेले. पोलीस स्टेशन हे समजू नका की आम्ही गपचीत बसलोय, पण पहिला प्रथम राजकीय लोकांनी त्यांना तुमच्याकडे ज्यांचा फोन आलेला असेल ते राजकीय लोकांना बी सांगा की अशा वेळेला तुम्ही येऊ नका. जर कदाचित त्यांच्या सांगून पोलीस ऑफिसरांनी कोणी काय करत असेल हे निश्चित करण्यासारखं आहे. जाता जाता इशारा देतो की आज महेश गायकवाड आम्ही सर्व लोक कल्याण पूर्व सुद्धा पेटवता आला असतं, पण ते आमच्या बापाने शिकवले, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने शिकवल्याने शांततेच्या मार्गाने हा कार्यक्रम घेतलेला आहे. यापुढे सुद्धा अशा केसेस होणार नाही. गुन्हेगारांना सुद्धा शासन व्हायला पाहिजे. काय सांगाल, कल्याण पूर्वेत एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली, आरोपी पकडलेत किंवा काय घटना? कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला अटक केली होती. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि त्या सध्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे. पोलीस सर, या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे तर नेमकं त्या दृष्टीने कसं तपास? त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून. त्याच्यामधून काही सीसीटीव्हीवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न आलेले आहेत. त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोडा वेळ ताब्यात घेतलेला आहे. एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे. अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. पण आता दोन्ही आरोपींना, जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे. तर पुढील अटकेची कारवाई करत आहे. सर, आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत? आरोपीचं नाव विशाल गवळी आहे. तो ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळशेवाडीमधला. आणि यापूर्वीचे त्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स, काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत. त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात करून पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत. तर त्याला तडीपार देखील केलेला, मात्र दरवेळेस तो न्यायालयामध्ये फसून येतो. ज्यावेळेस आपण काय जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व त्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावेळी करणार आहोत. सर, आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जातंय, त्या संदर्भात काय? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला आहे. सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे. सर, विशाल गवळी याचे जवळपास 3 लग्न झाल्याची चर्चा आहे.
नेमकं त्या अनुषंगाने काय आहे, कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे. आहे त्याबद्दल आत्ताचे हे त्याच्या यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते, हे तिसरं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे आहे, त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे. सर सर साइड प्लीज. कवर करू नका. सर 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 सर